बच्चू कडूंच्या महाएल्गार मोर्चानं नागपूरला घेराव. नागपूर मार्गे जाणारे अनेक रस्ते बंद. जबलपूर, रायपूर, हैदराबाद कडे जाणारे रस्ते बंद. मागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे सेवाही बंद पाडणार. सरकारकडे 12 वाजेपर्यंतचा वेळ. कडूंचा रेल्वे रोखण्याचा इशारा. बच्चू कडूंचा विराट ट्रॅक्टर मोर्चा. नागपुरात 4 महामार्ग जाम. बच्चू कडू म्हणाले, आमदारांना कापा, मी सांगतो मंत्र्यांना कापा. बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चात रविकांत तुपकरांचं विधान. बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात धडकला. बच्चू कडू आंदोलनावर ठाम. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. बच्चू कडूंचा सरकारला इशारा. बच्चू कडूंनी मागणी पत्र पाठवले. शेतकऱ्यांच्या मागणी पत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय करता येईल ते करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. शेतकरी आंदोलनात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे करणार मध्यस्थी. चंद्रशेखर बावनकुळे बच्चू कडूंशी संवाद साधण्याची शक्यता. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता. चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडून बावनकुळेंवर जबाबदारी देण्याची शक्यता. अनिल कुमार पवारांच्या सुटकेला ईडीचं आव्हान. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात बजावली नोटीस. प्रकरणाची पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी होणार. अजित पवारांची पक्षातील सर्व आमदारांना तंबी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता तयार राहा. कोणावर अवलंबून राहू नका. मतदारसंघात कामं करा. अजित पवारांचे सर्व आमदारांना निर्देश. सोलापूरमधील 68 लिंगांच्या जीर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी काकामासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर. लाडक्या बहिणींनो, 18 नोव्हेंबरपूर्वी AKYC करा. मंत्री आदिती तटकरे यांचं आवाहन. मनसेचं बैठक सत्र सुरूच. मनसेच्या केंद्रीय समितीची आज सकाळी 11 वाजता बैठक. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडणार बैठक. मनसेचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. भाजपचा महाविकास आघाडीला शह देण्याचा प्रयत्न. मवियाचे अनेक नेते भाजपात प्रवेश करणार. कोल्हापुरातील नेत्यांचा आज भाजपात पक्षप्रवेश. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. पुण्यात महायुतीच्या वादाचा नवा अंक. महाराष्ट्र ऑलिम्पिक निवडणुकीवरून वाद. महासचिवावर गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ. महासचिव अजित पवारांच्या जवळचा असल्याची माहिती. मोहोळ विरुद्ध अजित पवार वाद. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा असणार. पंतप्रधान मोदी गोरेवमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 या कार्यक्रमाला लावणार हजेरी. तर मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला करणार संबोधित. फेब्रुवारीत मुंबई क्लायमेट वीक परिषद. वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं महत्वाची परिषद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगला भेट द्यावी. जैन मुनींचं आवाहन. प्रत्येक कुटुंबात सरकारी नोकरी. महिलांना महिना 2500 रुपये. बिहारमध्ये इंडियाचा धडाका. बिहारमधील तरुणांच्या दुर्दशेसाठी भाजप जेडीयू दोषी. एक्सपोस्ट करत राहुल गांधींची टीका. प्रशांत किशोर यांना निवडणूक आयोगानं बजावली नोटीस. किशोर यांचं नाव पश्चिम बंगाल आणि बिहार या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत. निवडणूक आयोगानं त्यांना 3 दिवसात त्यांची बाजू मांडण्याचे दिले निर्देश. बिहार निवडणुकीपूर्वी आरजेडीने घेतला मोठा निर्णय. 27 गद्दारांची पक्षातून हकालपट्टी. पक्षाविरुद्ध कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप. मध्य प्रदेशात लाडक्या बहिणींना कोट्यवधी रुपये. आजवर 40,000 कोटींहून अधिक पैसे दिल्याची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची माहिती.
राज्य सरकार आणि अबुधाबी पोर्ट्समध्ये ऐतिहासिक करारबद्ध करणारं महाराष्ट्र पहिलंच राज्य. जवळपास 16,500 कोटींची गुंतवणूक होणार. मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नातून सागरी विकासाला मिळणार चालना. ठाण्यात मनसेचा लक्षवेधी बॅनरवर ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार असा आशय. बॅनरवर बाळासाहेब आणि ठाकरे बंधूंचा फोटो. नवी मुंबईतील 18,000 दुबार आणि 15,000 बोगस नावे वगळा. मनसेचे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. 1 नोव्हेंबरपासून बोगस नावं वगळण्याची कामं प्राधान्यानं सुरू. महिला आयोगावर माझा विश्वास नाही. महिला आयोग कोणत्या पद्धतीनं काम करतो स्पष्ट करा. सुषमा अंधारेंचा सवाल. रणजित सिंह निंबाळकरांचा संबंध येतो का नाही याचे माझ्याकडे पुरावे. सुषमा अंधारेंचं वक्तव्य. आगवणे प्रकरणात महिला आयोगानं पत्रकार परिषद का घेतली नाही. सुषमा अंधारेंचा महिला आयोगाला सवाल. तटकरेंनी पक्षातील लोकांना आवरावं. चुकीच्या लोकांना पदांवर बसवून पक्ष धोक्यात आणू नका. सुषमा अंधारेंचं वक्तव्य. कॅबिनेट बैठकीत घेतले अनेक महत्वाचे निर्णय. 2047च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. सोलापूर तुळजापूर धाराशिव ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या निधीस मान्यता. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक. एमआयएम स्वबळावर लढणार. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांची माहिती. न्यायालयात सोक्षमोक्ष लावा आणि मगच निवडणुका घ्या. ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका. जैन समाजाचे भूषण गगराणींनी घेतली भेट. कबुतरखान्यांबाबत चर्चा केल्याची माहिती. पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची देखील मागणी. महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीकरता पोषक वातावरण. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंचा विश्वास. महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचं आवाहन. राज्यातील लोककलांच्या जतन संवर्धनासाठी समिती स्थापन करावी अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी केली आहे. अमेझॉन कंपनी 30,000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा. अमेझॉन कंपनी पुन्हा ले ऑफ करणार. अमेझॉन कंपनीचा मोठा निर्णय. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या 2 बोटी भरकटल्या. वादळात 6 पैकी 2 बोटी भरकटल्याची माहिती. 32 खलाशी हरवल्याची माहिती. मोठ्या चक्रीवादळाची आंध्रच्या किनाऱ्यावर धडक. 52 विमान उड्डाणे. 120 रेल्वे गाड्या रद्द. तर शाळा आणि कॉलेज देखील बंद. पश्चिम आणि मध्य रेल्वेनं पालिकेची 500 कोटींची पाणीपट्टी थकवली. थकबाकी वसूल करण्यात पालिका प्रशासन असमर्थ. गृहनिर्माण सोसायटीने जास्तीचं व्याज आकारल्याचं कारण देत थकीत मेंटेनन्स टाळता येणार नाही. उच्च न्यायालयाचे आदेश. चेंबूरमधून सुरू होणार जनगणनेचं मॉक ड्रिल. सहकार्य करण्याचं पालिकेचं आवाहन. 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या. संजय खंदारे पर्यटन, पराग जैन पाणी पुरवठा तर राघवेंद्र आरोग्य विभागात बदली. कार्तिकी यात्रेसाठी लालपरी सज्ज. 1,150 एसटी भाविकांच्या सेवेत. भाविकांचा श्री क्षेत्र पंढरपूरचा प्रवास सुकर होणार. तर बेस्टच्या ताफ्यात 157 इलेक्ट्रिक एसी बस दाखल. वेटिंगला ब्रेक. गारेगार प्रवास होणार. विनाआरक्षण करता येणार एक्सप्रेसची सफर. IRCTCची प्रवाशांना अनोखी भेट. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडचे 41,000चे वीज बिल सरकारने थकवले. शिवप्रेमींकडून संताप व्यक्त. नागपूर महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय. 116 शाळांमध्ये 1,360 सीसीटीव्ही कॅमेरे लावणार. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेचा निर्णय. 8व्या वेतन आयोगाला मंजुरी. 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी. 1 जानेवारी 2026 पासून होण्याची शक्यता. अश्विनी वैष्णव यांची माहिती.
इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक अखेर जाहीर. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3:30 या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार. मालेगाव जिल्हा परिषद शाळेत देखील मोठा भ्रष्टाचार. संपूर्ण मालेगावच्या शाळेत 1000 कोटींचा शिक्षण घोटाळा असल्याची माहिती समोर. या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती थेट नियुक्तीला लगाम. उच्च न्यायालयाचे आदेश. नियम धुडकावल्यास शाळा व्यवस्थापनावर कारवाई. बीडमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जावं यासाठी युवकांचा पुढाकार. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वखर्चाने उघडली अभ्यासिका. धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाला 3295 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारीतून सुमारे 96 किलोमीटर लांबीचा ब्रॉडगेज लोहमार्ग तयार करण्यात येणार. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा. मोर्चामुळे नागपुरात वाहतूक कोंडी. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. 2027 घर यादी आणि घर गणनेची पूर्वचाचणी होणार. मुंबईत एम पश्चिम प्रशासकीय विभागात पूर्वचाचणी. 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पूर्वचाचणी. जनगणनेसाठी नियुक्त प्रगणक पर्यवेक्षकांना सहकार्य करा. नागरिकांना आवाहन. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट बाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी. वर्गणी देणाऱ्याला आपल्या वर्गणीचं काय झालं हे माहीत होणं आवश्यक. राजू शेट्टींचं वक्तव्य. पोलिसांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी पोस्टर आणि बॅनरबाजी. तातडीनं बॅनर काढून टाकण्याचे आयुक्तांचे आदेश. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पडताळणी दरम्यान दुबार नावं आणि निकष अपूर्ण. यामुळे 1600 महिलांची नावं लाभार्थी यादीतून वगळली. कल्याणमध्ये छठपूजा निमित्त उत्तर भारतीय जनजागृती मंचचे बॅनर चर्चेत. उत्तर भारतीय जनजागरण मंचतर्फे लव जिहाद जनजागृती बॅनर. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी. कुंभमेळ्याचं उत्कृष्ट प्रभावी नियोजन व्हावं. कुंभमेळा मंत्री समिती बैठकीत मंथन. हिंगोलीतील आश्रमशाळा शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकानं विनयभंग केल्याच्या घटनेनंतर विनयभंग प्रकरणी शिक्षक सेवेतून बडतर्फ. विरारमध्ये ऑनलाईन ऑर्डर केलेल्या अंड्यांमध्ये अळ्या सापडल्या. विरार पूर्वमधील ब्लिंकिट स्टोअरमधील प्रकार समोर. स्टोअर मॅनेजरनं संबंधित प्रकरणावर मागितली माफी. घटनेमुळे मात्र नागरिकांमध्ये संतापाची लाट. गेल्या 8 दिवसात सोन्याच्या दरात 14,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 33,000ची घसरण. सोने आणि चांदीचे भाव घसरल्यानं ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण. नांदेडमध्ये आज ओबीसी समाजाचा एल्गार महामोर्चा. 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याच्या मागणीकरता मोर्चा. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकरांचं काम. आरोपीच्या बाजूने कुठलेही पुरावे जाणून न घेता माझ्या बहिणीवर आरोप. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवा. महिला डॉक्टरच्या कुटुंबाची मागणी. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांशी नीलम गोऱ्हेंचा फोनवरून संवाद. गोऱ्हेंकडून कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन. खटला बीड न्यायालयात चालवण्याबाबत डॉक्टर नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य. फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण. महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त. मृत डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. मृत्यू गळफास घेऊनच झाल्याचं उघड. बीड जिल्ह्यात पावसाची हजेरी. शेतकरी हवालदिल. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मोंथा चक्रीवादळाचा अनेक जिल्ह्यांवर परिणाम. मराठवाड्याच्या 7 जिल्ह्यात जोरदार पाऊस. 30 ऑक्टोबरपर्यंत राज्याला वादळी पावसाचा इशारा. सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू. पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकणार. तामिळनाडू बंगाल ओडिशात रेड अलर्ट. 5 मीटर उंचीच्या लाटांचा इशारा.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 11,000 कोटींचा निधी मंजूर, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. सिंधुदुर्गातील भात पिकाला अवकाळीचा मोठा फटका, कापलेले भात शेतात सडले, शेतकरी संकटात. पुण्याच्या शिरूर परिसरात अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान, द्राक्ष बागांवर रोगांच्या प्रादुर्भावात वाढ, शेतकरी संकटात. कोल्हापूरमध्ये वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीत संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करावा, पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. सारथी पोर्टल सक्तीविरोधात इंदापुरात बी बियाणे विक्रेत्यांचा एकदिवसीय बंद, राज्यव्यापी बंदमध्ये इंदापूरसह भिगवण येथील विक्रेते सहभागी, केंद्र सरकारच्या निर्णयाला बी बियाणे विक्रेत्यांचा विरोध. बी बियाण्यांची विक्री सारथी पोर्टलवर होणार, केंद्र सरकारचा निर्णय, इंदापुरात दुकानं बंद ठेवून केंद्राच्या निर्णयाला विरोध, विक्रेत्यांना सारथी पोर्टल सक्ती रद्द करा, पेस्टिसाइड्स डीलर्स असोसिएशनची मागणी. नांदेडमध्ये ओबीसी एल्गार महामोर्चाचं आयोजन, मोर्चा नवीन मोंढा मैदान ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. अकोल्याच्या बाळापूर पंचायत समितीवर घरकुलाचा मोर्चा दरम्यान कर्मचारी आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची, आंदोलनकर्त्यांची अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानं वातावरण शांत. नांदेड पाठोपाठ आता परभणीत देखील शेतकऱ्याचा आक्रोश, शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची काच फोडली, पोलिसांनी शेतकऱ्याला घेतलं ताब्यात. रोजंदारी संघटना आणि सकल आदिवासी समाजाचा मोर्चा, आश्रमशाळांच्या खासगीकरणाविरोधात विराट मोर्चा, नाशिकवरून राजभवनाच्या दिशेनं आंदोलनकर्त्यांची वाटचाल. बीडच्या माजलगाव तालुक्यात गावकऱ्यांचं आंदोलन, तहसील प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांचं गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन. नागपुरात बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चात राज्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी एल्गार, मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार. मुंबईत काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात सिद्धिविनायक मंदिराजवळ आंदोलन, नव्यानं सुरू केलेल्या ॲक्वालाईन मेट्रो स्थानकांना दिलेल्या नावावर काँग्रेस आक्रमक. कोल्हापूरच्या वंचित बहुजन आघाडी आणि गावकऱ्यांचा पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा, कुरकुली गावात अपघात प्रकरणात तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात मोर्चा. केडीएमसीच्या वाहन चालकांचा कहर, कचरा गाडीनं फुल विक्रेत्याला दिली धडक, वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे फुल विक्रेत्याचा जीव गेला. नाल्यात आढळला तब्बल 8 फुटांचा अजगर, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलानं केली धाडसी सुटका, सुखरूप दिला वन विभागाच्या ताब्यात, ठाण्याच्या सावरकर नगर परिसरातील घटना. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची 4 वाहनांना धडक, खेडजवळील भोसते घाटात थरार, 3 जखमींवर उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.